मतदान. आणखी एक महत्त्वाची बातमी छत्रपती संभाजीनगरमधून. त्या ठिकाणी आमदार विलास भुमरेंनी मतदानावेळी ईव्हीएम जवळ या ठिकाणी मुलाला सुद्धा नेल्याची त्याला शाई लावली. त्यात विशेष काही नाही. माझ्या मतदानाचा हक्क त्या ठिकाणी मीच बजावलेला आहे. पण ते ईव्हीएम मशीन जवळ त्यांना तुम्ही घेऊन गेलेत. हे बघा, तो छोटा आहे. ईव्हीएम मशीन त्याला काय कळणार आहे? त्याला बटणं काय कळणार आहे? तो छोटा होता, माझ्या हाताला धरून आला मतदान केंद्रावर. आता छोटं बाळा असलं तर आपल्यासोबत असतंच ना. लहान मुलगा होता माझा. मी मतदान केंद्रात गेल्यानंतर ते म्हणे, पप्पा मला तुमच्यासोबत यायचं मध्ये. मला हात बोटाला शाई लावली, तो म्हणे मला लावा. आणि त्या ठिकाणी मतदान तर मलाच करावं लागेल ना. लहान मुलाला थोडं बटणं दाबता येत असते. माझा मतदानाचा हक्क होता, तो लोकशाहीचा हक्क आहे. त्या ठिकाणी मतदानाचा हक्क मीच माझा बजावला. पण कुठेतरी आता याच मुद्द्यावरून विरोधक सुद्धा टीका करताना पाहायला मिळतात त्याच्यावर. आता विरोधकाला काम काय? आता मतदान हे माझ्या धनुष्यमानलाच होणार आहे ना. का मी दुसऱ्याचं कोणाचं मतदान केलं? कोणा वयोवृद्धाचं मतदान केलं का? दुसऱ्या मतदानाचा हक्क मी त्या ठिकाणी हिसकून मी त्या ठिकाणी मतपेटीवर मतदान करून घेतलं. या ठिकाणी विरोधक हे फक्त आरोप प्रत्यारोप करतात. या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानामध्ये आज या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, भुमरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जे उमेदवार दिले ते या ठिकाणी प्रचंड मतांनी या मतदाराच्या आशीर्वादाने विजय होणार आहे. म्हणून विरोधक आरोप प्रत्यारोप चालत असतात. या ठिकाणी शिंदे साहेबांना आम्हाला मी सांगितलं, आरोपाचं उत्तर, टीकेचं उत्तर या ठिकाणी विकासामधून द्यायचं. म्हणजे यात काही गैर नाही असं वाटतं तुम्हाला? कुठलं गैर नाही. छोटा मुलगा होता. या ठिकाणी माझा मतदान हक्क आहे, तो मीच बाजवलेला आहे. आपण बघतो आपल्यासोबत आमदार विलास भुमरे होते. ज्या पद्धतीनं त्यांनी छोट्या मुलाला घेऊन मतदान केंद्रावर हक्क बजावला होता, त्याच्या बोटाला सुद्धा शाई लावली होती. मात्र यावर त्यांनी सगळं स्पष्टीकरण दिलं. यात काही गैर नाही. विरोधकांना जे आहे ते आरोप करण्याचं काम आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलं. कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, बीड किंड, छत्रपती. मला काही ऐकून घ्यायला लहान लेकरू, मला काही माहीत नाही. मी नव्हतो तिथं. आता मी माहिती घेईन. मला काहीच माहिती नाही. मी तुम्ही बघितलं, मी इकडे, मला काही